जर तुम्हाला मुंबईवरून श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जायचं असेल, टेन्शन कशाला घेताय, मी आहे ना. त्याआधी तुम्ही हा रील सेव्ह करून घ्या आणि मी तुम्हाला सांगतो कसं यायचं. तर मुंबईवरून तुम्ही ट्रेननी किंवा बसनी सकाळी तुम्ही 7 वाजता मॉर्निंगला अक्कलकोटला येऊ शकता. मस्त भक्त निवासमध्ये रूम घ्या, फ्रेश व्हा आणि पहिलं म्हणजे जा खंडोबा मंदिरमध्ये. जिथे स्वामी पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा ह्याच मंदिरामध्ये स्वामींनी पहिली भेट दिली होती. आम्ही चालतच फिरत होतो कारण मंदिरं जवळ होती. तुम्ही रिक्षानी पण फिरू शकता. त्याच्याच बाजूला आहे आपल्या चोळप्पा महाराजांचं मंदिर, जिथं स्वामी समर्थ महाराजांची मूळ समाधी आहे. तर आम्ही सकाळी पहाटे गेलो होतो म्हणून आम्हाला छान अशी महाराजांची आरती बघता आली. तुम्ही जर जात असाल तर सकाळी पहाटे जा. कोरड्या विहिरीत लघुशंका केलेली तुम्हाला विहीर पण भेटेल आणि स्वामींनी वापरलेल्या ज्या काही वस्तू होत्या त्या पण तुम्हाला तिथे बघता येईल. दर्शन झालं का तुम्ही बाळाप्पा महाराजांच्या मठात या. तिथे स्वामी महाराजांचे पायाचे ठसे उमटलेले आहेत, ते तुम्ही प्रत्यक्षात अनुभवू शकता. दर्शन झालं का तुम्ही या महाराजांच्या वटवृक्षाजवळ, जिथे तुम्ही छान दर्शन करून थोडं नामस्मरण करा आणि तुम्ही डायरेक्ट जा महाप्रसादाचा लाभ घ्यायला. महाप्रसादाचा लाभ घेतलात मग आता तुम्ही डायरेक्ट गाणगापुरासाठी एक इको बघा. त्याचं भाडं आहे येऊन जाऊन 300 रुपये पर पर्सन. गाणगापुरात पोचल्याच्या नंतर तुम्ही पहिलं म्हणजे त्रिवेणी संगम करू शकता आणि डायरेक्ट तुम्ही लाईनीत उभं राहू शकता. अबो, गाणगापुरातला हा विषय तो खूप हार्ड होता कारण लोकांच्या अंगातली भूतबाधा ही सगळी इथे काढली जाते आणि सगळं कसं ओकेमध्ये होतं. गाणगापुरातलं दर्शन झालं असेल मित्रांनो, तो पुन्हा अक्कलकोटमध्ये या. अक्कलकोटमधून तुम्हाला संध्याकाळी बस किंवा इको ह्या तुळजापूरसाठी भेटतील. तुळजापूरला रात्रीच तुम्ही उतराल. रात्री तुम्ही भक्तनिवास किंवा हॉटेल बुक करा, मस्त विश्रांती करा आणि सकाळी पहाटे देवीच्या दर्शनाला जा. तिथे तुम्हाला सकाळी आरतीही भेटू शकते आणि देवीचं दर्शनही छान होईल. दर्शन झाल्यावर मित्रांनो पुन्हा तुम्हाला सोलापूरला यायचं आहे. सोलापूरवरून सकाळी 11ची ट्रेन आहे जी सोलापूरवरून मुंबईला येते. आणि जर पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल यूट्यूब चॅनलवर दिलेला आहे.